नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पुस्तक गुलामगिरी, लेखक महात्मा ज्योतिराव फुले, संपादन गंगाधर बनबरे. भाग 2, मत्स्य आणि शंकासूर याविषयी. धोंडीबा. वामनापूर्वी इराणातून या देशात आर्य लोकांच्या एकंदर किती टोळ्या आल्या असाव्या? ज्योतिराव. या देशात आर्य लोकांच्या टोळ्या जलमार्गाने अनेक आल्या. धोंडीबा. त्यापैकी पहिली टोळी जलमार्गाने लढाऊ गलबतावरून आली किंवा कसे? ज्योतिराव. लढाऊ गलबते त्या काळी नव्हती. सबक ती टोळी लहान लहान मचव्यातून आली व ते मचवे माशासारखे त्वरेने पाण्यावरून चालत असत, म्हणून त्या टोळीच्या अधिकाऱ्यांचे टोपणनाव मत्स्य पडले असावे. धोंडीबा. तर मग ब्राह्मण इतिहासकर्त्यांनी भागवत वगैरे ग्रंथात तो टोळीचा अधिकारी मत्स्यापासून जन्मला म्हणून लिहिले आहे हे कसे? ज्योतिराव. त्याविषयी तूच विचार करून पहा की मनुष्य आणि मासा यांच्या अवयवात, आहारात, निद्रेत, मैथुनात आणि उत्पत्तीत किती अंतर आहे, आणि त्याचप्रमाणे त्याच्या मगजात, काळजात, फुफ्फुसात, आतड्यात, गर्भ वाढण्याच्या जागात आणि प्रस्तुत होण्याच्या मार्गात किती चमत्कारिक अंतर आहे. मनुष्य हा जमिनीवर गुजारा करून राहणारा प्राणी होय. तो पाण्यात पडल्याबरोबर गटांगळ्या खाऊन आपल्या प्राणास मुकतो. मासा हा सर्व काळ पाण्यात राहून आपला गुजारा करणारा प्राणी होय व त्यास बाहेर काढल्याबरोबर तो तडफडून मरतो. स्त्रिया बहुत करून एकाच मुलास जन्म देतात, परंतु मत्स्यहीन प्रथम पुष्कळ अंडी घालून काही काळानंतर त्या सर्वांस फोडून त्यातून आपली सर्व बच्ची बाहेर काढते. आता ज्या अंड्यांमध्ये ते मत्स्य बाळ होते त्यास मात्र तिने पाण्याबाहेर आणून फोडले आणि त्यातून तिने मत्स्य बाळ बाहेर काढले असले असं म्हणावे तर तिचा प्राण पाण्याबाहेर कसा वाचला असेल? कदाचित तिने पाण्यातच ते अंडे फोडून मत्स्यास बाहेर काढले असेल असे म्हणावे. तर त्या मत्स्य मानवासारखे बालकाचा प्राण पाण्यात कसा वाचला असावा? कोणी अशी शंका घेतली की मनुष्यातील एखाद्या सुराईत पाणबुड्याने पाण्यात तळी बुडी मारून मत्स्य बालक ज्या अंड्यामध्ये होते ते अंडे मात्र ओळखून जमिनीवर घेऊन आला असेल. असो, तसे का होईना, पण पुढे त्या मत्स्यिनीने अंडे कोणत्या चतुर मर्दाने फोडून त्यातून मत्स्यबाळ बाहेर काढले असावे बरे? कारण जरी आता युरोप व अमेरिकन खंडात पुष्कळ सुधारणा होऊन मोठमोठे नामांकित विद्वान वेदशास्त्रात निपुण झाले आहेत, तथापि त्यापैकी एकाचेनेही ही छातीला हात लावून मी मत्स्यिनीचे अंडे फोडून त्यातून जिवंत मत्स्याचे बच्चे काढीन असे म्हणवणार नाही. असो, बरे, ते अंडे पाण्यात आहे म्हणून तो मोठ्या महत्वाचा निरोप कोणत्या अमर मत्स्याने पाण्याबाहेर येऊन त्या पाणबुड्यास कळवला असेल व त्या जलचर निरोपाची भाषा पाणबुड्यास कशी समजली असेल? अशा नाना प्रकारच्या शंकांचे त्या इतिहासातल्या लेखावरून यथास्थित मागून समाधान करून घेता येत नाही. यास्तव त्याविषयी असे अनुमान सिद्ध होते की मागाहून काही लबाड लोकांनी संधी पाहून एकंदर प्राचीन ग्रंथात ही दंतकथा कोंबली असावी. धोंडीबा. बरे, तो टोळीचा मत्स्य अधिकारी आपल्या लोकांसहित कोणत्या ठिकाणी येऊन उतरला? ज्योतिराव. पश्चिम समुद्रातून येऊन तो एका बंदरावर उतरला. धोंडीबा. मत्स्याने बंदरावर उतरल्याबरोबर काय केले? ज्योतिराव. मत्स्याने शंकासूर या नावाच्या क्षेत्रपतीस मारून त्याचे राज्य घेतले. पुढे ते शंकासुराचे राज्य आर्य लोकांच्या ताब्यात मत्स्याच्या मरणकाळापोवतो बिनधोक राहिले. मत्स्य मरताच शंकासुराच्या लोकांनी आपले राज्य परत घ्यावा या इराद्याने मत्स्यांचे टोळीवर मोठ्या निकराने हल्ला केला. धोंडीबा. पुढे त्या हल्ल्यामध्ये काय परिणाम झाला? ज्योतिराव. त्या हल्ल्यामध्ये मत्स्याची टोळीचा पराभव झाल्यामुळे तिने रणभूमी सोडून पळ काढला. नंतर शंकासुराच्या लोकांनी तिचा पाठलाग केल्यामुळे ती अखेरीस एका डोंगरावर जाऊन झाडीत लपून राहिली.
इतक्यात इराणातून आर्य लोकांची दुसरी एक मोठी टोळी कचव्यामधून बंदरात येऊन उतरली व ते कचवे मचव्यांपेक्षा काहीसे मोठे असल्यामुळे पाण्यावर कासवासारखे सावकाश चालत असत. या कारणामुळे त्या टोळींच्या अधिकाऱ्याचे टोपण नाव कच्छ पडले. श्रोते हो, आजचा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.